कोलकात्यातील एका महिलेने शेअर्स विकून 26 कोटींचा नफा कमवला आणि त्यावर 0 टॅक्स दिला, तेही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला चॅलेंज करून. चला रिअल केस समजून घेऊया. सरोज गोयंका यांनी त्यांच्या इमामी लिमिटेडचे शेअर्स विकून 26 कोटींचा लॉंग टर्म कॅपिटल गेन मिळवला, पण त्यांनी तो पैसा नवीन घराच्या कन्स्ट्रक्शन मध्ये इन्व्हेस्ट केला. कारण इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 54 नुसार रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मध्ये रिइन्व्हेस्ट केल्यास टॅक्स लागत नाही. आयटी डिपार्टमेंटने क्लेम रिजेक्ट केला. म्हणाले तुमच्याकडे 2 प्रॉपर्टीज आहेत. सरोज यांनी स्पष्ट केलं की एक फक्त लँड आहे जी की फॅक्टरीसाठी लीजवर आहे आणि दुसरी जॉईंट ओनरशिप मध्ये आहे, म्हणजे त्या सोल ओनर नाहीच. मग डिपार्टमेंट म्हणालं कन्स्ट्रक्शन आधीच सुरू झालेलं होतं, पण त्यांनी सांगितलं की रूल मध्ये फक्त 3 वर्षांची कम्प्लिशन लिमिट आहे, स्टार्ट लिमिट अशी नाहीये. शेवटी आयटी डिपार्टमेंटने डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसल्याचं सांगितलं, पण कोर्टने म्हटलं की अशी कंडिशन नाही. शेवटी सरोज यांना 26 कोटींवर सेक्शन 54F नुसार टॅक्स एक्झम्पशन मिळालं. आता तुम्ही म्हणाल हा फायदा फक्त पैसावाल्यांचा असतो कारण त्यांच्याकडे फायनान्स एक्सपर्ट असतो, पण काळजी करू नका, फायनान्स करण्याला फॉलो करा, कारण मी आहे तुमची फायनान्स एक्सपर्ट.